विद्यार्थी मित्रांनो, आता आपल्याला फिजिक्स आणि केमिस्ट्रीचा एकत्र अभ्यास करायचा आहे. आता तुम्हाला वाटेल, की सर फिजिक्समध्ये कुठं केमिस्ट्री? तर तुम्हाला माहिती आहे थर्मोडायनामिक्स आणि इतका सोपा टॉपिक आहे ना, की विचारूच नका. एम-सी-क्यू पासून सुरुवात करायची आहे. मी इनिशियलीच वायलन ओपन करतोय, वाटल्यास तुम्हाला जमलं तर बघा. पहिला प्रश्न आहे झेरॉथ लॉचा. स्टेटमेंट अख्खं दिलंय आणि कुठला लॉ आहे असं विचारलंय. तुम्हाला माहितीच आहे, इफ टू सिस्टम्स आर इन थर्मल इक्विलिब्रियम विथ द थर्ड सिस्टम then are also in thermal equilibrium with each other. दुसरं विचारलंय त्यांनी लक्षात घ्या, की फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्सचं मॅथेमॅटिकल इक्वेशन डेल्टा यू इक्वल्स टू क्यू मायनस डब्ल्यू. तर हे क्यू प्लस डब्ल्यू केमिस्ट्रीमध्ये आहे, तर क्यू मायनस डब्ल्यू आहे, बरोबर आहे. मग मला सांगा, जर ज्या प्रोसेसमध्ये जर डेल्टा यू झिरो असेल तर क्यू इक्वल टू डब्ल्यू येणार. कुठली प्रोसेस मला कमेंट करून सांगा. दुसरा प्रश्न, तिसरी एमसीक्यू. सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स डील्स विथ ट्रान्सफर ऑफ हीट. मग जर सेकंड लॉ डील्स विथ ट्रान्सफर ऑफ हीट तर फर्स्ट लॉ कशाशी डील करतोय? कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. क्रिचॉफ्स करंट लॉ कन्झर्वेशन ऑफ चार्ज. क्रिचॉफ्स व्होल्टेज लॉ कन्झर्वेशन ऑफ परत एनर्जी. बर्नॉलीज कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. चला पुढचा प्रश्न तोच विचारलाय. सेकंड लॉ विचारलाय जुलै 23 ला आणि फेब्रुवारी 23 ला विचारलाय फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स डील्स विथ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. तुम्ही एवढं बोललो तुम्हाला लक्षात आलं. लिहून कोण घेणार सांगा बघू. केसीएल चार्ज, केव्हीएल एनर्जी, बर्नॉलीज एनर्जी, फर्स्ट लॉ एनर्जी आणि सेकंड लॉ ट्रान्सफर ऑफ हीट. बर. विच ग्राफ शोज आयसोबारिक प्रोसेस. मी तुम्हाला सांगू का रे बाळांनो. हा बघा मी हे घेणारच होतो. असा जर ग्राफ असेल तर हा आयसोबारिक आहे. ओके. असा असेल तर तो आयसोकोरिक आहे. असा असेल तर तो बॉइल्स लॉ आहे. कारण बॉइल्स लॉला प्रेशर आणि व्हॉल्यूम इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असतात. आयसोकोरिक मध्ये व्हॉल्यूम कॉन्स्टंट, आयसोबारिक मध्ये प्रेशर कॉन्स्टंट. मग त्यांनी ग्राफ विचारलाय बघा तुम्ही. सहावा प्रश्न काय ते नीट आहे का बरं का. द फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स इज डील्स विथ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. रिपीटेड क्वेश्चन. सातवी एमसीक्यू. In which thermodynamic process does the volume of the system remains constant? Volume constant, isochoric. Pressure constant, isobaric. Heat thermally insulated system असेल तर adiabatic लक्षात घ्या. बर. एमसीक्यू 7 आलेत आतापर्यंत लक्षात घ्या. आता व्हीएसए. डिफाईन सिस्टीम, सराउंडिंग. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो इन विच थर्मोडायनामिक प्रोसेस टोटल इंटरनल एनर्जी रिमेन्स कॉन्स्टंट. आयसोथर्मल प्रोसेस मध्ये डिफाईन आयसोथर्मल प्रोसेस 4 वेळा रिपीट झालाय. 4 वेळा प्रश्न रिपीट झालाय. जुलै 25, फेब्रुवारी 24, जुलै 23, सप्टेंबर 21, भरपूर वेळा. डिफाईन ॲडियाबॅटिक प्रोसेस तेच थर्मली इन्सुलेटर असते म्हणजे हीट एंटर होत नाही किंवा बाहेर पडत नाही. त्याच्यानंतर आता सांगतो लक्षात घ्या. सायक्लिक प्रोसेस ती डायग्राम काढा लक्षात घ्या. पण थांबा 1 मिनिट आता कन्क्लुजन कडे येऊया आपण. कन्क्लुजन. डेफिनेशन पण विचारले. 3 मार्काला डेफिनेशन विचारलेत. त्यात पुन्हा आयसोथर्मल आलाय प्रश्न. फेब्रुवारी 24 ला पण आलाय. म्हणजे झेरॉथ लॉ परत आलाय. मग थर्मोडायनामिक्स मला ना पटकन एका तासात करायचंय. मी अगोदर कधी केला नाही तरी करणार आहे मी. सांगतो झेरॉथ लॉ. ओके. हा पहिला प्रश्न करायचा. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो मेकॅनिकल इक्विलिब्रियम, केमिकल इक्विलिब्रियम, थर्मल इक्विलिब्रियम. हे 3 प्रश्न. त्याच्यानंतर आयसोथर्मल प्रोसेस, आयसोबारिक प्रोसेस, आयसोकोरिक प्रोसेस, ॲडियाबॅटिक प्रोसेस. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो सिस्टीम, त्याच्यानंतर सराउंडिंग, त्याच्यानंतर बाउंड्री. सिस्टीम मध्ये ओपन सिस्टीम, क्लोज्ड सिस्टीम, आयसोलेटेड सिस्टीम. सुद्धा प्रश्न करायचे आहेत. बरं याच्यानंतर काय करायचं हीट इंजिनची डेफिनेशन करा. टॉपिक मध्ये जास्त डेरिव्हेशन्स अवघड वाटतात राहू दे. राहू दे पण यातले बरेचसे 1-2 मार्काचे प्रश्न येतात. फर्स्ट लॉ, सेकंड लॉ. सेकंड लॉचे ना इंजिन स्टेटमेंट, क्लॉसिस स्टेटमेंट असे वेगवेगळे स्टेटमेंट आहेत ना बाळांनो. ते वेळ लावून करा. फर्स्ट लॉ मध्ये तुला माहितीच आहे की डेल्टा यू इक्वल्स टू क्यू मायनस डब्ल्यू. याचं एक न्यूमेरिकल छानपैकी आहे ते पण करून टाका. सॉल्व्ड प्रॉब्लेम आहे तोही करा लक्षात घ्या. प्रॉब्लेमसाठी तुम्ही आपली बॅच घेतलेलीच आहे. दी बेस्ट बॅच आहे लक्षात घ्या. थर्मोडायनामिक्सच्या प्रॉब्लेम मध्ये पुस्तकात प्रिंटिंग मिस्टेक आहे. तुमच्या डोक्याच्या वरून जातात प्रॉब्लेम ते लक्षात घ्या. पण आपल्या बॅच मध्ये आपण सगळे घेतले ते कव्हर करा. मग थर्मोडायनामिक्स मला मदत करतोय. कुठं? मला अजून इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी, एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी हे सुद्धा इथं करायचंय बरं का. त्याचे एक्झाम्पल्स करायचे आहेत. म्हणजे थर्मोडायनामिक्स म्हणलं की डेफिनेशन, मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड म्हणलं की डेफिनेशन्स आणि परीक्षेत काय आले तेच आले. डेफिनेशनच आले 3-3 मार्काला आणि सांगतो.
जर तुम्हाला डेरिव्हेशन जमले, तर तुम्हाला प्रत्येक ठिकाणी वर्क डनचे एक्सप्रेशन्स करायचे आहेत. आयसोबारिकसाठी, आयसोकोरिकसाठी, ओके, adiabaticसाठी म्हणूया आपण. जस्ट तुमचे कमेंट वाचतोय, "सर मी आत्ता अभ्यासाला सुरुवात केली आहे." छान, केली तरी. नीट ॲस्पिरंट्स, यू आर ग्रेटेस्ट. तसं काही नाही, आपलं चाललंय, व्यवस्थित चाललंय. अरे वाह! सबस्क्रायबर वाढलेले आहेत. याचा अर्थ तुम्ही माझं ऐकताय, छान ऐकताय म्हणूया आपण. मग आता थर्मोडायनामिक्स बरोबर काय करायचं? थर्मोडायनामिक्स तर पटकन होईल ना? तर त्याच्यानंतर लगेच तुम्ही सुरुवात करायची आहे सिंपल पेंडुलमला. होय, सिंपल पेंडुलमची डायग्रामची प्रॅक्टिस करायचीच. क्वेशन नंबर 1. क्वेशन नंबर 2, तुम्ही ही डायग्राम करायची. असा ग्राफ आहे ऑसिलेशनमध्ये बघा एनर्जीचा. कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी. या पॉइंटला कायनेटिक आणि पोटेन्शियल एनर्जी इक्वल असते. त्याच्यानंतर तुम्ही काय करायचंय लक्षात घ्या, डिफरन्शियल इक्वेशन. लगेच डिफरन्शियल इक्वेशन ऑफ लिनियर एसएचएम करायचंय आणि डिफरन्शियल इक्वेशन ऑफ अँग्युलर एसएचएम करायचंय. नंतर लगेच पिरियड टाइम ऑफ मॅग्नेट त्याचं न्यूमेरिकल पण करायचंय. आय अपॉन म्यू बी. आय मोमेंट ऑफ इनर्शिया, ऑसिलेशन मध्ये एक रॉड दिलाय. त्यात मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला एल स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर अपॉन 12 आहे बरं का बाळांनो. वेगळा फॉर्म्युला आहे मोमेंट ऑफ इनर्शियाचा. ते न्यूमेरिकल करायचंय. तर मी तुम्हाला सांगतो, ऑसिलेशन टॉपिक मध्ये एवढं तुम्ही केलं, राहिलंय काय? सोपंच राहिलंय सगळं, लक्षात घ्या. डिफरन्शियल इक्वेशन केलं, की त्याच्यानंतर ॲक्सेलरेशन, व्हेलॉसिटी आणि डिस्प्लेसमेंटसाठी एक्सप्रेशन करायचं, जे 4 मार्काला आहे. त्याच्यानंतर कंपोझिशन ऑफ 2 एसएचएम करायचं. कंपोझिशन ऑफ 2 एसएचएम हे 4 मार्काला आहे. न्यूमेरिकल्स करायचे तुम्हाला. स्प्रिंगची न्यूमेरिकल्स आहेत जे ईझी आहेत. सिंपल पेंडुलमचे लॉज आहेत 2 ते करायचे आहेत. आता मला सांगा ना बाळांनो, की ऑसिलेशन आणि थर्मोडायनामिक्स जर केलं तुम्ही, तिथलं पुढच्या 2-3 तासात तुम्ही हे फिनिश केलं, तर काय झालं आपलं? रोटेशनल पण तुम्ही बऱ्यापैकी केलंय. ओके. मी जे 5 व्हिडिओ प्रोव्हाईड केले ते तुम्ही नक्की केले असतील. आपली प्लेलिस्ट बघा. लॉची प्लेलिस्ट तुम्ही फिनिश करत आला असाल. मग कॉन्फिडन्स वाढतोय आणि अजून आपल्याकडं वेळ आहे. वेळ गेलेली नाहीये बाळांनो, लक्षात घ्या. हताश, निराश व्हायचं नाहीये. अभ्यास करायचा आहे. ओके. आणि हे करत असताना तणाव मनात आलाच नाही. मी बोललो ना तुम्हाला, इनर मॅग्नेट नावाचं एक YouTube चॅनल फॉलो करा. मॅडम त्या आहेत. त्यांचा नंबर वगैरे आहे. त्यांच्याशी कॉल करून बोलू शकता तुम्ही. तुमचं टेन्शन ते कमी करतील. त्यांच्याशी बोलणंच बरं वाटतंय. पण ते विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन करतायत. त्यांचे छोटे व्हिडिओ आहेत. त्यात मेडिटेशन कसं करायचं, कॉन्सन्ट्रेशन कसं वाढवायचं हे YouTubeवर त्यांनी फ्री शिकवलेलं आहे. तुम्ही ते नक्की बघा. तुमचा तणाव कमी करा रे. तणाव कमी केल्याशिवाय होतच नाही. हेही लक्षात घ्या. बरं, सांगतो. पहिले 5 टॉपिक आज दिवसभर आपण करत आलोय. खूप पॉइंट कव्हर केलेत. अरे मॅग्नेटिक मटेरियल राहिलंय, ड्युअल राहिलंय, जे सोपं आहे. स्ट्रक्चर ऑफ एटम सुद्धा सोपं आहे. सेमीकंडक्टर इन 10 मिनिट्स सर्च करा. त्याला सगळ्यात जास्त व्ह्यूज आहेत गेल्या वर्षी माझ्या चॅनलमध्ये. तुम्हाला लोकांना तो आवडला होता. लॉजिक गेट आहे त्यात. ते जमतंय आपल्याला. तेच परीक्षेत येतंय. तेच येतंय परीक्षेत. अजून तुम्हाला सांगतो, सुपरपोजिशन, वेव्ह ऑप्टिक, करंट इलेक्ट्रिसिटी, इलेक्ट्रो, अरे किती टॉपिक आहेत. त्यातले बी सोपे प्रश्न आहेत. मग ते आज संध्याकाळपर्यंत, उद्यापर्यंत होणार आहे ते. मग मग असं असताना तुमच्या चेहऱ्यावरचं हसू दिसू दे, ते कॉमेंटमध्ये दिसू दे, की "सर आता होतोय अभ्यास, छान अभ्यास होतोय." अ, मी पण तुम्हाला थोडंसं थकल्यासारखा दिसत असेल, रिझन आहे. 2-3 पालक भेटायला आले, एक रिलेटिव्ह आले. गडबड आहे, फॅकल्टीचं सगळं चाललेलं आहे गडबड. पण त्यातूनही तुमचा उत्साहच मला इथपर्यंत आणतोय आणि तो माझ्याकडून हे व्हिडिओ बनवून घेतोय. आज रात्री, संध्याकाळी फ्रेश तुम्ही असणार आहे. मी व्हिडिओ देतच राहणार आहे. ओके. मगाशी एका मुलाने छान कॉमेंट केलं होतं. चौगुले नावाचा एक स्टुडंट आहे. यश चौगुले आय थिंक. त्यानं विचारलं, की "सर बाकीचे क्वेश्चन नाही करायचे का बाकीच्या टॉपिक मधले?" करायचे रे. मी फक्त थोड्या वेळात अभ्यास कसा करायचा हे देतो इथं. थर्मोडायनामिक्सचे आय-एम-पी आपल्या चॅनलवर शोधा, तिथं आहेत. म्हणजे सगळं करायचंय बाळांनो बरं का. म्हणजे मी एवढं देतो ना क्वेशन्स, थर्मोडायनामिक्स तुम्ही अगोदर केलंय, न्यूमेरिकल सॉल्व्ह केलेत, डेरिव्हेशन्स केलेत, रिवाइज केली काही हरकत नाही. पण अजून काहीच केलं नाही. मग एवढं सफिशियंट आहे. हे मला इथं सांगायचं, लक्षात घ्या. ठीक आहे मग. करा अभ्यास. ऑल द बेस्ट.